लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो बघा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? आता सप्टेंबर महिना सुरुवात झालेली आहे. आज 1 सप्टेंबर आहे. तरी पण आज जी-आर आलेला नाहीये. सर्वजण या ठिकाणी वाट बघत बसले होते, की बाबा हा जी-आर आज या ठिकाणी वाटप होईल किंवा वितरणाला या ठिकाणी सुरुवात होईल किंवा हा कमीत कमी जी-आर तर येईल. कारण की बघा आतापर्यंत जे जी-आर येत होते ते मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या 29 तारखेला, 30 तारखेला, 31 तारखेला अशाच रूपातला जी-आर पहिला जी-आर येत होता. पण आता बघा सप्टेंबर महिना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 1 तारीख पण झालेली आहे. तरी पण अजून लाडक्या बहिणीच्या वितरणाचा जी-आर आलेला नाहीये. तर सरकारने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वितरणाचा जी-आर लवकरात लवकर पब्लिश करायला पाहिजे अशी सरकारकडे आपण विनंती करत आहोत. कारण की बघा आता सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी कमी होणार आहेत आणि त्या स्वरूपात ज्या लाडक्या ताईंची पडताळणी चालू आहे त्या पडताळणीबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. ब्रेकिंग न्यूज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया. वेळ न वाया घालता सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 14वा हप्ता वाटपाबद्दल, कारण की 12वा हप्ता बऱ्याच ताईला भेटलेला नाहीये, 13वा हप्ता पण बऱ्याच ताईला भेटलेला नाहीये आणि मग 14वा हप्ता भेटणार आहे का नाही. आणि बघा दुसऱ्या वेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणीची अपडेटेड लिस्ट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर ती लिस्ट काय असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर काय आहे बघा या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण बघूया. सप्टेंबर महिना सुरुवात झालेली आहे. जी-आर अजून आलेला नाहीये. तर सगळ्यात पहिली तुम्हाला या ठिकाणी गोष्ट दाखवत आहे. तुमच्या समोर या ठिकाणी तारीख आहे 1 सप्टेंबर 2025. 4 तासापूर्वी या ठिकाणी बातमी आलेली आहे. महाराष्ट्राचा लाडका बहीण उपक्रम जो आहे म्हणजे लाडकी बहीण जी योजना आहे दुसरी सूची प्रसिद्ध झालेली आहे. नाव तपासण्याचा मार्ग आणि ताजे वृत्तांत या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. तर एक मोठी न्यूज आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. बघा पहिली यादी तुम्हाला बघा 15 ते 20 तारखेपर्यंत येत असते. तर ती यादी या ठिकाणी आली होती. त्याच्यानंतर आता ही दुसरी यादी आलेली आहे. बघा दुसऱ्या यादीमध्ये सर्वच लाडक्या ताईंचे नावं या ठिकाणी समाविष्ट झालेले नसणार आहेत. कारण की तपासणी अजून बऱ्याच लाडक्या ताईंच्या बाकी आहेत. त्या लाडक्या ताईंनो बघा ज्या ताईला 12वा हप्ता भेटला नव्हता, 13वा हप्ता भेटला नव्हता, त्यांनी पटपट मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की तुम्हाला आतापर्यंत जर हप्ता भेटला नसेल नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुमच्या घरी कोणी तपासणीसाठी आलं होतं का. आणि जर तपासणीसाठी आलं असेल, बघा तपासणी तुमची जर पूर्ण झाली असेल तर ह्या दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव यायला खूप गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये अपडेट होणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या ह्या दुसऱ्या यादीमध्ये नाव आलं तर या ठिकाणी तुम्हाला पुढचा आता 14वा हप्ता तर तुम्हाला या ठिकाणी 14वा हप्ता म्हणजेच काय येणाऱ्या या दिवसामध्ये तुम्हाला काही हप्ता भेटणार नाहीये. पण ज्यावेळेस तुमचे नाव यादी पूर्ण होईल, डीबीटीचे आदेश येतील त्यावेळेस तुम्हाला म्हणजे 15व्या हप्त्यापासून या ठिकाणी आपण विचार करूया. 15व्या हप्त्यापासून तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे. पण ज्या लाडक्या त्यांच्या यादीमध्ये नाव आले आहेत किंवा ज्यांची तपासणी झालेली आहे त्यांनाच या ठिकाणी सरकारकडून काय भेटणार आहे लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे. तर बघूया लाडक्या बहिणी योजनेच्या यादीबद्दल काय नेमकी बातमी आलेली आहे. तर बघा ज्या लाडक्या त्यांची तपासणी झाली आहे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्या ताईंना आतापर्यंत 14वा हप्ता भेटलेला नाहीये आणि त्यांना 13वा हप्ता भेटलेला आहे तर अशा ताईंनी डीबीटी ऍक्टिव्ह आहे का तेवढे एकदा चेक करायचे. बाकी तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी चेक करायची गरज नाहीये. कारण की आता जी-आर येईल 1-2-3 दिवसामध्ये जी-आर येणं अपेक्षित आहे. आज यायला पाहिजे होतं. खूप चांगला दिवस होता आज. गौरीचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे. पण आज पण जी-आर आलेला नाहीये. आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारकडे मी विनंती करत आहे की लवकरात लवकर वितरणाचा जी-आर काढायला पाहिजे. वितरणाचा जी-आर काढला म्हणजे लाडक्या बहिणीला लवकरात लवकर पैसे भेटतील. आता बघा ज्या लाडक्या ताईंची पडताळणी झालेली आहे आणि ज्याला 13वा हप्ता भेटलाय त्यांनी आपलं नाव यादीमध्ये कसं चेक करायचं तुम्हाला एक चांगली गोष्ट मी सांगतो. बघा याच्यामध्ये बऱ्याच ताई म्हणतील की सर आम्ही वेब पोर्टलवरून फॉर्म भरला होता, सर आम्ही नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता. बऱ्याच ताई म्हणतील सर आम्ही ऑफलाईन फॉर्म भरला होता. त्यांनी पण काळजी करायची गरज नाहीये. आता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आपण या ठिकाणी बघूया नेमकं तुम्हाला फॉर्म स्टेटस कसं चेक करायचंय. संकेतस्थळ तुम्हाला सगळ्याला माहिती आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे larkibahin.maharashtra.government.in या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची. मोबाईलच्या क्रोमवर तुम्हाला जायचं आहे, गुगलवर जायचं आहे आणि तुम्हाला ही वेबसाईट सर्च करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं लॉग इन ID म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर बघा आवेदन स्थिती तपासा. म्हणजे तुम्ही केलेलं लॉग इन केल्यानंतर तुमची नेमकी फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. ॲप्लिकेशन मेड अर्लियर या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासायची आहे. म्हणजे काय जर तुम्ही या ठिकाणी जर तुमची तपासणी झाली असेल 26 लाख ताईंची तपासणी चालू आहे. जर तुमची तपासणी चालू झालेली आहे किंवा तुमची तपासणी होऊन गेली असेल तर ते परत पेंडिंगमध्ये पडेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जर त्यांनी रिजेक्ट केलं तर रिजेक्ट दिसेल किंवा त्याच्यामध्ये अप्रूव्ह स्टेटसला दिसेल किंवा तुम्हाला या ठिकाणी
इन रिव्ह्यू असं दिसेल. तर या 4 स्टेटसपैकी तुमचं काय स्टेटस दिसतंय मला कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आहे आणि त्या 4 स्टेटसपैकी अप्रूव्ड आहे का पेंडिंग आहे का इन रिव्ह्यू आहे का रिजेक्टेड आहे. या 4 स्टेटसपैकी तुमचं स्टेटस काय दिसतंय पटपट सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की जर तुमचं जर रिजेक्टमध्ये गेलं तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये. तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली डायरेक्ट समजून घ्या. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीनं ही गोष्ट चेक करायची आहे. त्यानंतर बरेच म्हणतील की सर आम्ही अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरला होता, सर आम्ही या ठिकाणी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता, ते तर ॲप बंद झालंय, मग आम्ही नेमकं काय करायचं. तर ऑफलाईन तपासणी कशी करायची ती पण या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे. ज्या महिलांना ऑनलाईन प्रक्रिया करणे शक्य नाही त्या स्थानिक अंगणवाडी केंद्र असेल बघा. पहिली गोष्ट अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे, दुसरं ग्रामपंचायत कार्यालय किंवा तिसरं आहे सेतू सुविधा केंद्र भेट देऊन यादीत नाव चेक करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन आय डी त्याला काय काय लागेल तुम्हाला, जो ॲप्लिकेशन आय डी तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेसचा ॲप्लिकेशन आय डी तयार झाला असेल तो लाडकी बहीण योजनेचा ॲप्लिकेशन आय डी त्यांना द्यायचा आहे आणि त्याच्यानुसार तुमचं आधार कार्ड नंबर वगैरे दिलं तर चालतं. आधार कार्ड नंबर ॲप्लिकेशन आय डी जो 2 जरी दिलं तर तुमचं या ठिकाणी सगळे स्टेटस वगैरे चेक केलं जाणार आहे. तर ह्या 2 गोष्टी कमेंट बॉक्समध्ये मला पटपट सांगायचं की लाडके बहिणींनो बघा आता 14वा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार याच्याबद्दल काळजी करू नका. आणि बऱ्याच ताई म्हणतील की सर 3000 रुपये भेटायला पाहिजेत, आम्ही खूप गरीब आहेत सर, महिना ऑलरेडी ऑगस्ट महिन्याचा संपलाय, सप्टेंबर महिना चालू झालाय, सरकार पुढे पुढे ढकलायला लागलंय, मग मागचा पण हप्ता भेटायला पाहिजे हा पण हप्ता भेटायला पाहिजे. हो सगळ्याला हे मान्य आहे. मी पण या ठिकाणी 15-20 दिवसापासून मागणी करतोय की बाबा 2 हप्ते एकत्र टाकायला पाहिजे. पण लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, GR ज्यावेळेस येईल त्यावेळेस कन्फर्म होणार आहे की तुम्हाला 1 हप्ता भेटणार आहे का 2 हप्ता भेटणार आहे. पण हे लक्षात ठेवा सरकारने काही निर्णय घेतलेला नाहीये. ऑगस्टच तुम्हाला हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यामुळे असं नाही होणार की बाबा 2 हप्ते एकत्र भेटतील. पण यावेळेस या ठिकाणी सरकारकडे आपल्याला या ठिकाणी प्रेशर तयार करावं लागणार आहे. सरकारकडे आपल्याकडे मागणी करत राहावं लागणार आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन जर मागण्या केल्या तरच या ठिकाणी होणार आहे. नसं जर आपण एकटे लढत राहिलं तर काही होणार नाहीये. सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी एकत्र यायला पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट पण सांगणार आहे. 1-2 दिवस मला अजून वेळ द्या. 2 दिवसानंतर तुम्हाला एक महत्त्वाची मी गोष्ट सांगणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला आपल्याकडे सरकारकडे मागणी कशी करायची त्याच्याबद्दल तुम्हाला 2 दिवसानंतर मी सांगणार आहे. कारण त्याची प्लॅनिंग मी आता सध्या चालू केलेली आहे. आता त्याच्यामुळे बघा तुमच्यासाठी मी शांत बसणार नाहीये, तुमच्यासाठी काही ना काही करत राहणार आहे. त्याच्यामुळे लाडक्यातून फक्त मला 2 दिवस वेळ द्या. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी त्यांच्याशी मी भेटून या ठिकाणी सगळ्या गोष्टी करत आहे. त्याच्यामुळे 2 दिवस फक्त वेळ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगली प्लॅनिंग मी सांगणार आहे. त्याच्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो विश्वास ठेवा. तुमच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे मी आणि तुमच्यासाठी मी झटत राहणार आहे, झगडत राहणार आहे. बरेच लाडक्याताई लडके दादा या ठिकाणी वाईट कमेंट करतील, करून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, त्याच्याबद्दल आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. पण लक्षात घ्या लाडक्याताईंनो आपल्याला सगळ्याला आपली मागणी पूर्ण करून घ्यायची आहे. सरकारकडे आपली मागणी मांडायची आहे. आपण मागणी मांडली तरच सरकार पूर्ण करणार आहे. जर आपण सरकारकडे मागणीच मांडली नाही तर सरकार काही पूर्ण करणार नाही. त्याच्यामुळे मागणी मांडत राहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, एकत्र यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा हप्ता भेटला नाही त्यांना 4,500 रुपये कसे भेटतील ही पण आपली सरकारकडे मागणी असणार आहे. आणि ज्या लाडक्या ताईंना याद्यामधून काढलेला आहे 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांना परत लवकरात लवकर हप्ता चालू करावा ही पण सरकारकडे आपली विनंती असणार आहे, मागणी असणार आहे. या मागणीला सगळ्यांनी सपोर्ट द्यायचा आहे. इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.